त्याचं जे परिस्थिती होती तसं आम्ही दोघांनी बघितलंय असं. आणि तो जे करतो तेच मी करतो, मी जे करतो तो जरा भारी वाटतं. जर मी एखाद्या यांच्यापेक्षा जास्त फॉलोअर्स असलेले खूप लोक आहेत जे ज्यांच्याकडे जर मी गेलो की काम करायचंय तर ते मला वाटत नाही तेवढं चांगल्या पद्धतीने काम करतील. आपण मूवीज बघतो तर आपल्याला पण असं वाटतं की यार मी पण तिथे दिसेल का, आणि आरशासमोर ते तसं डायलॉग म्हणणं ते चालू होतं घरामध्ये. मराठमोळा थोडासा साधा भोळा, लाखामध्ये एक पोरगा पाहिजे हा दिल भाला. मराठमोळा थोडासा साधा भोळा, लाखामध्ये एक पोरगा पाहिजे हा दिल भाला. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ. म्हणजे सोशल मीडियावर अनेक गाणी व्हायरल होत असतात, ट्रेंडिंग होत असतात. अनेक गाण्यांवर तुम्ही रील पण केले असतील आणि अशातच एक गाणं जे आहे ते अनेक दिवसांपासून ट्रेंडिंग मध्ये आहे, ते म्हणजे नखरेवाली. आणि हे गाणं बोलल्यानंतर तुमच्या डोळ्यांसमोर जी लोक आली आहेत, जे कलाकार आले ते कलाकार मी आज या मुलाखतीमध्ये घेऊन आली आहे. खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं. आणि मला खूप भारी वाटतंय. तुम्हाला अनेक दिवस मी रील्स मध्येच बघतेय सगळ्यांना, आणि आज प्रत्यक्षात पण इतका रिस्पॉन्स इतक्या दिवसांपासून मिळणारा, काय त्याबद्दलच्या काही फिलिंग प्रशांतजी तुम्ही सुरुवात? ऍक्च्युली फिलिंग खूप चांगली आहेत, कारण मराठी गाण्यांना एवढं प्रेम मिळतंय. सो त्यामध्ये नखरेवालीला एवढं प्रेम मिळालं. आजही ते गाणं ट्रेंडवर आहे. ज्या दिवशी आपण इंटरव्ह्यू घेतो त्या दिवशी आता 31 मिलियन झालेत. मला वाटतं टेलिकास्ट पर्यंत आपण बघूया किती होत. आणि 22 नंबरला जगात ट्रेंड करते, 9व्या नंबर पर्यंत गेलं होतं ते. सो आनंद आहे. म्हणजे जेव्हा महाराष्ट्रात गाणी हिट झालेली आहेत, या आधी सुद्धा झालेली आहेत. माझी बायको हे गाणं नंबर 1 ट्रेंड केलं होतं तेव्हा, आणि 12 तासात 1 मिलियन झालेले आपली यारी. पण आत्ताच्या काळामध्ये जेव्हा की सोशल मीडिया खूप जास्त एक्सपांड झालेलं आहे, खूप लोक आता सोशल मीडिया, कारण 2021ला तरी सुद्धा, पण ते लॉकडाऊन मध्ये लोक खूप आली सोशल मीडियावर, आणि तेव्हापासून त्याच्यानंतर मराठी गाण्यांना एवढं प्रेम मिळालं. मग ते त्यामुळे खूप आनंद आहे. आणि नखरेवालीला एवढं प्रेम मिळते, तो काहीतरी जबरदस्त आणि भन्नाट अनुभव आम्ही घेतोय आज सगळीकडे. जेव्हा जेव्हा जातोय लोक नाचतायत, गातायत, बँजोवर नाचतायत, गाणं लावतायत, स्टेप सगळ्यांना येते. हिंदी लोक, हिंदी क्रिएटर्स, महाराष्ट्राच्या बाहेरून लोक कव्हर करतायत, आफ्रिकेमधून व्हिडिओज बनतायत, सगळीकडून वेगवेगळ्या भागातून बनतायत. त्यामुळे आनंद आहे. तुला काय काय रिस्पॉन्स मिळालाय? खूप चांगला रिस्पॉन्स भेटलाय. म्हणजे वाटलं नव्हतं एवढं लोकांना आवडेल, पण खरंच त्यांचं प्रेम बघून मजा आली एकदम, की एवढं आवडतंय सगळ्यांना. सगळं तर बोलून टाकलाच आहे. नाही, भारी वाटतंय, सगळ्यांना आवडतंय गाणं. आणि 30 मिलियन व्ह्यूज झालेत या गाण्याचे. अजून झाले पाहिजे, अजून क्रॉस होते, अजून हिट होते. आणि सगळे रील्स करतायत, ते पण भारी होत आहे. एकदम भारी वाटतंय बघून रील्स. आणि असंच ट्रेंडिंग चालू राहू दे. रिस्पॉन्स तर भन्नाटच आहे. म्हणजे आता मी शोज वगैरेला जाते, जिथे कुठे इव्हेंटसाठी वगैरे जाते, तिथे पण स्पेशली नखरेवाली गाण्याची फरमाईश प्रत्येक इव्हेंटमध्ये ऑडियन्सकडनं येते. आणि त्यात प्रत्येक ऑडियन्सना शब्द माहिती आहेत गाण्याचे, लिरिक्स माहिती आहेत, स्टेप्स माहिती आहेत, सगळे परफॉर्म करतात. म्हणजे यावरून समजतंय की प्रत्येकापर्यंत गाणं पोहोचलंय आणि छान रिस्पॉन्स मिळतोय, खूप प्रेम मिळतंय गाण्याला. त्यासाठी थँक्यू. वाटतं तुमच्या दोघांमध्ये तो काय बॉन्ड आहे, किंवा ते काय असतं ना की कनेक्ट होतो आपण, आणि तो बॉन्डिंग मित्र वाटतं. तरी हे एकदम वाईब मॅच होते दोघांची पण, कारण आम्ही दोघं पण मुंबईमधूनच आणि सेम असं, म्हणजे त्याचं जे परिस्थिती होती तसं आम्ही दोघांनी बघितलंय असं. आणि तो जे करतो तेच मी करतो, मी जे करतो तो जरा भारी वाटतं. स्ट्रगल सेम जाणवतो तुम्हाला तुमचा. प्रशांतजी पण यांना घेणं, किंवा इन्फ्लुएन्सर्स म्हणून हे प्रचंड सोशल मीडियावर लोकप्रिय. यांना दिवस रात्र लोक स्क्रोलिंग करत रील बघतात आणि हे सगळे चेहरे बघत असतात, आणि त्यांना गाण्यांच्या माध्यमातून आणणं, काय थॉट असतो त्यावेळेस? ऍक्च्युली निक जेव्हा माझ्या नजरेत आला होता 2021 साली, त्यामुळे तेव्हा टिकटॉकवर वगैरे होता तो. म्हणजे सोशल मीडियावर एवढा, इंस्टाग्रामवर ते एवढे फॉलोअर्स नव्हतेच, कारण त्यावेळी इंस्टाग्रामवर रील हा तेव्हाच नव्याने. तर असं नाही आहे की यांना घेतल्यामुळे, पण हे कलाकार चांगले बेसिकली. आता मला शक्य नाही आहे का, आता याचे सपोज 2 मिलियन फॉलोअर्स आहेत, मी 10 मिलियन वाल्याला घेऊ नाही शकत का? घेऊ शकतो.
बट मला तो 10 मिलियन वाला तेवढी क्वालिटी देऊ शकतो का ऍक्टिंग वाईज नाहीये. तर आता मी फॉलोअर्स खरंच मॅटर नाही करत, काम ते शिकलेत त्याच्यामुळे त्यांच्यासोबत काम करायला मजा येते. जर मी एखाद्या यांच्यापेक्षा जास्त फॉलोअर्स असलेले खूप लोक आहेत जे ज्यांच्याकडे जर मी गेलो की काम करायचंय तर ते मला वाटत नाही तेवढं चांगल्या पद्धतीने काम करतील. खूप लोकांना फक्त काही गेस 30 सेकंड 90 सेकंडचा मर्यादित व्हिडिओज बनवता येतात, पण हे लोक डान्स करू शकतात. उत्तम डान्स, तू पाहिलंयस गाण्यांमध्ये उत्तम डान्स करतात. डेडिकेशन खूप सुंदर आहे. स्वतःचं कॉन्टेंट बनवतात मुळात म्हणजे लिपसिंग वाले व्हिडिओज नाही करत, ओरिजिनल कॉन्टेंट त्यांच्या आई वडिलांसोबत का होईना ते बनवतात. बट ते त्याच्यामुळे कसं ते शिकतायत आणि त्या फेज मधून जेव्हा आम्ही गाणं करायला येतो त्याचा आम्हाला खूप फायदा होतो. रॅदर फक्त लिपसिंग करणाऱ्या कोणासोबत तरी आपण काम करताना खूप मुश्किल पडतंय, अरे त्याला काहीच कळत नाही. त्यांना पण कळत नव्हतं, बट ऍटलिस्ट ते कॉन्टेंट बनवत होते, आधीपासून कॉन्टेंट क्रिएट करत होते, स्वतःच्या आवाजात ते रेकॉर्ड करत होते. त्यामुळे यांच्याबरोबर काम करताना एक सॅटिस्फॅक्शन असतो की नाही प्रॉडक्ट चांगला होईल, ही लोक चांगला डान्स करतील, चांगली ऍक्टिंग करतील आणि सोबत राहत असल्यामुळे थोडंसं बॉन्ड आहे. पण कामाच्या वेळी एकदम स्ट्रिक्टनेस असतो की बाबा काम करायचं आणि ते पण स्ट्रिक्टली काम करतात. पण काम झाल्यानंतर त्यांची मस्ती परत चालू होते. सो मजा येते यांच्यासोबत. कॉन्सर्ट रील्स सुरू होतात. येस येस. पण तू देखील काय करत होता आधी, काय शिक्षण वगैरे त्याबद्दल थोडंसं जर तुझ्याबद्दल सांगितलं. शिक्षणच करायचो, नंतर फ्लो मध्ये व्हिडिओज वगैरे करायला लागलो आणि मग आता अल्बम इंडस्ट्रीमध्ये काम करतो. पण मजा येते स्वतःला असं काहीतरी आपण ऍक्ट करताना बघतो की आधी काही बघितलं होतं स्वप्न की काहीतरी ऍक्टिंग करू बाबा, आपण डान्स करू. ऍक्टिंगचं होतं की ऍक्टिंग मला पण करायचंय. ऑब्व्हियसली आपण मूवीज बघतो तर आपल्याला पण असं वाटतं की यार मी पण तिथे दिसेल का, आणि आरशासमोर ते तसं डायलॉग म्हणणं ते चालू होतं घरामध्ये. मग ते शिकत गेलो, करत गेलो, मग ते होतच गेला. आता कोणत्या ऍक्टर किंवा कोणत्या कलाकाराला बघून असं वाटायचं की सगळेच बघायचो ना, म्हणजे जेवढे आता साऊथचे आले, बॉलिवूडचे आले, मराठी कलाकार झाले, सगळेच बघायचो. असं काय एक असा पर्टिक्युलर एक आहे रणबीर कपूर, एकदम मनापासून. ओके, रणबीर कपूर आवडतो. चला तू लवकरच रणबीर सोबतही करशील काम आहे ना. रितेश, तुझ्या घरच्यांचा काय रिस्पॉन्स असतो? तू गाणी वगैरे म्हणजे ते सोशल मीडिया पुरतं राहिलेलं नाहीये आता. तुला सगळे कानाकोपऱ्यात लोक महाराष्ट्राच्या ओळखतात, येता गाण्यांमध्येही दिसतो, ऍक्टिंगही करतो, छान कॉमेडी व्हिडिओजही करतो. घरचे काय म्हणत असतात? त्यांना ते समाधानी आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये? घरचे तर आहेत. पहिला जे सॉन्ग म्हणजे दादासोबत जे केलं आपली हरी, तेव्हा घरचे पाठवत नव्हते. त्यांना काय एवढं हे पाठवत नव्हते, नकार होता त्यांचा. ते बोलत होते की एकटा कसा राहणार तू तिथे सगळीकडं, ते लोक एवढे मोठे आहेत असं. तर तेव्हा मामा बोलला की तू जा एकदम त्याला जाऊ दे, एकट्याला सोडा, त्याला तो बरोबर करेल असं तसं. मग नंतरला त्यांना ते सॉन्ग वगैरे बघितलं त्यांनी की असं, पण दिसलो नाही ते तर ठीक आहे, पण त्यांना चांगलं वाटलं की त्यांना विचारत होते ना फॅमिली मधले की पोराचं गाणं बघितलं असं तसं, आणि ते हिट आहे गाणं आपली अरे. पण आई जशी व्हिडिओ मध्ये दिसते तुला मारत वगैरे असते आई, तशी कशी आहे ती खऱ्या आयुष्यात? तशीच आहे. म्हणजे मारतात. मी काय अजून मोठा नाही झालोय, अजूनही मार. हा, म्हणजे तसाच आहे मी, आधी होतो तसाच आहे आणि तसाच राहणार आहे. मला मारतात, किती पण मोठा झालो तरी पण मारतच आहे. माझी मम्मी आणि पप्पा मारतच राहणार आहे. सोनाली, या सगळ्यात तुझ्या आवाजाने खूप मजा आणली आहे या गाण्याला, आणि त्यामुळे काय म्हणतात एक ओळख मिळत जाते आपल्याला. काही काही वेगवेगळी प्रोजेक्ट करत जातो आणि जेव्हा अशा गाणी ट्रेंडिंग होतात, पॉप्युलर होतात, एक आपला एक ठसा उमटवता येतो आपल्याला. त्याबद्दल काय वाटतं? तुझी जर्नी, तुझं करिअर करत असताना नखरेवाली सारखं गाणं करणं खूप छान वाटतं. खरं तर वेगवेगळ्या प्रकारची गाणी आपल्याला गायला मिळावीत असं नेहमी वाटत असतं, आणि त्यात नखरेवाली सारखं गाणं एक आलं ज्याच्यामुळे अजून एक काय म्हणतो आपण बूस्ट मिळाल्यासारखं झालं. आणि जसं सगळेच सांगतायत की फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता आपलं गाणं आता 7 समुद्रापार पोहोचतंय, म्हणजे भारताच्या बाहेरचे सुद्धा कलाकार जे आहेत, मग इथे कुठेतरी पोचपावती मिळाल्यासारखी होते की आपण जे काम करतोय ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते, आपल्याला त्याची वाव मिळतेय, आणि ऑडियन्सना सुद्धा समजून येत आहे की वेगवेगळे जॉनर सोनाली गातीये. कारण वेगवेगळ्या पद्धतीची गाणी जेव्हा येतात तेव्हा ते गायला आणखी मजा येते, आणि नखरेवाली सारखं इतकं सुपरहिट गाणं मला मिळालं त्यासाठी फॉर युअर ग्रेटफुल. आणि आपण त्या गाण्याबद्दल एवढं बोलतोय तर ऐकायचंच आहे ना आम्हाला ते गाणं तुझ्याकडून, तर प्लीज.
सांगायचं हाय मला तर साऱ्या जगाला, हे मराठा मोळा थोडासा साधा भोळा, लाखामध्ये एक पोरगा पाहिजे हा दिल भाला, मराठा मोळा थोडासा साधा भोळा, लाखामध्ये एक पोरगा पाहिजे हा दिल भाला. संकेत भाईला, Superb. संकेत दाला, संकेत महाराज तू बघत असशील, तुला सल्यूट आहे. भारी बनवले म्युझिक. आणि तुम्ही गा मग आता ते तुमचं गाणं आता तुम्ही गाताय, मी बघितलं बरंच ते हे छान गातात. छान गाताय हेच गाणं. प्रशांत दादा singer दादाचा आहे. आवाज म्हणजे देवा तू पावशील का? 1 2 3 तेव्हा तू पावशील का, अखेरा धावशील का, तिला तू सांगशील का, तिच्या माग झालो या पागल मी नाद खुळा, तिच्या मागे. हीच खासियत आहे या सगळ्यांची आणि त्याच्यामुळे हे मजा येते. ही नखरेवाली असेल किंवा आता खूप इंटरेस्टिंग अशी वाक्य वापरली जातात गाण्यांमध्ये आणि ती कनेक्ट होतात लोकांना आणि त्याच्यातली ती सिम्प्लिसिटी आहे, तो खरेपणा आवडतोय मला असं वाटतं. तर त्यावर तुला काय सांगायचं? मी नक्की सांगेन, कारण खूप लोक म्हणतात की यार हे सोशल मीडियावरती व्हायरल होण्यासारखी गाणी असतात. डेफिनेटली आम्ही अल्बम करतो, आम्हाला चित्रपटाची पार्श्वभूमी नाहीये. थोडी ना गाणी बनवत बसणार. नाही मग आमचं काय असतं की आमचं मेन सोर्स फक्त आहे ऑडियन्स. कारण आम्ही गाणे बनवतो, युट्यूबला टाकतो, ऑडिओ प्लॅटफॉर्मला टाकतो. आम्हाला नाही चित्रपटाची पार्श्वभूमी काय. चला चित्रपटाचं जसं प्रमोशन होतं, गाणी नाही चालली चित्रपटातली तरी चित्रपट चालू शकतो. इथे काय नाही, इथे गाणं बनवलं तर गाणंच चालवावं लागतं. त्यामुळे मग प्रेक्षकांना मध्यनजर ठेवून आम्ही गाणी आमची लिहितो. पण तसं चित्रपटात नाही. आता चित्रपटात मी कासरा चित्रपटात काही गाणी गेली तर तुम्हाला वाटणार पण नाही ती मी गेली. तर चित्रपटात वेगळं असतं. पण आम्हाला इथे काय आहे की ऑडियन्ससाठी काम करावं लागतं. तर ऑडियन्सला जे सहजपणे समजेल, उमजेल, नेहमी त्यांच्या तोंडावर असतील असे शब्द गाण्यामध्ये टाकण्याचा मी प्रयत्न करतो. मी असेल, संजू असेल, मोस्टली अल्बम सॉन्ग मध्ये आम्ही जे कामं करतोय तेवढे ते सगळं आम्ही तो प्रयत्न करतो. पण असं नाही की आम्ही इतर नाही करू शकत. तर करतोय आम्ही फिल्मसाठी वगैरे, इतर पण केले आणि प्रयत्न केलेले आहेत मी. हे जेव्हा आपण जे लोकलाइज जी लँग्वेज आहे ती आम्ही गाण्यात टाकतो, इझिली व्हायरल होतात ते. मी थोडंसं कठीण शब्दांचा पण प्रयोग केलेला आहे, पण ते त्याच्यावरती तेवढं प्रेम नाही दिलं लोकांनी. कनेक्ट होण्यासाठी हा, म्हणजे काही शब्द तर लोकांना कळतच नाही. मी जे लिहिलेले आहेत काही कठीण शब्द आहेत, मग मी तेच बंद केलं की बाबा ऑडियन्सलाच कळत नाही आणि ऑडियन्स त्याला अप्रिशिएट करत नाही. आज लोकांना काय हवंय की येता जाता मी हे गाणं कोणालाही डेडिकेट करू शकतो, कोणाच्या तरी नावाने स्टेटस ठेवू शकतो या हिशोबाने. मग ते सिम्प्लिसिटी आम्ही ठेवतो गाण्यामध्ये आणि जे ऑडियन्सला हवंय आता ज्या पद्धतीची गाणी आहेत तेच आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. पण असं नाहीये की मी संजू किंवा आम्ही इंडिपेंडेंट आर्टिस्ट काम नाही करू शकत. आता चित्रपटात जशी मी वेगवेगळ्या व्हरायटीची गाणी केली तसं आम्ही करू शकतो. तर एवढंच सांगेन अल्बमसाठी तरी. नक्कीच ते लोकांना आवडतात आणि ती मजेशीर आहे, त्याचा आनंद घेतायत लोक, रील बनवतायत, ऐकतायत. आणि इव्हन आम्ही प्रोड्युसर्स पण आहोत ना. म्हणजे आता चित्रपटाचं काही प्रोड्यूस करणारे वेगळे असतात प्रोड्युसर्स आणि म्युझिक करणारे वेगळे असतात. तर त्यांना फरक नाही पडत ना गाणे चालले नाही चालले. त्यांना फरक नाही पडत की गाणी चालले. डेफिनेटली प्रत्येक म्युझिक डिरेक्टरला वाटतं आपलं गाणं चाललं पाहिजे, बट त्यांची फीस मिळाल्यानंतर डेफिनेटली गाणं चाललं नाही तरी म्युझिक डिरेक्टरला प्रॉब्लेम नाही, पण प्रोड्युसरला फरक पडतो. पण इथे काय आमची गाणी आम्हीच बनवतो. गाणं नाही चाललं तर ते आम्ही जे पैसे आम्ही ते इन्व्हेस्ट केले ते आम्हाला परत पण मिळाले पाहिजे. सो म्हणून ऑडियन्सच आमचा एक हे आहे. नाही आम्ही ही गाणी कुठेतरी सेल करू शकतो काही नाही. आमच्या चॅनलवरती आम्ही टाकतो, जेवढा ऑडियन्स देईल आम्हाला व्ह्यूज देईल त्याच्यातून आम्हाला पैसे मिळतात. त्यामुळे आम्हाला हो एक रिस्पेक्ट तरी आहे आणि तो चॅलेंज आहे. चॅलेंज आहे. मला वाटतं सोप्या पद्धतीने करतोय Yes. त्याला चांगला रिस्पॉन्स मिळतोय बस. पण मला तुम्हा दोघांकडनं आणखीन जाणून घ्यायचं की इतक्या लहान वयात ही पॉप्युलॅरिटी मिळणं, बऱ्याचदा असं होतं खूप वर्षांचा स्ट्रगल असतो ते ऍक्टर बनायला किंवा लोकप्रियता मिळायला, फेमस व्हायला. पण लवकर मिळालेली लोकप्रियता तुम्ही कशी हँडल करताय? लवकर नाहीच मिळाली ती, म्हणजे हळूहळूच भेटत गेली ना. वयानुसार किंवा कमी वयानुसार, हा वयानुसार बोलायला गेलं तर कमी वयात कमी वयात. मला तर खूप कमी वेळ याचं तर कमी. मी तरी 17-18 मध्ये पण मी या वयात खूप काय म्हणजे खूप काय कमवलंय आणि अजून कमवायचं आहे. आणि बस असंच प्रेम असू द्या. सगळे बघतात कॉमेडी व्हिडिओज वगैरे आणि सॉंग्स पण माझे बघतात, खूप प्रेम देतात. असंच प्रेम राहू द्या.
पण तुला भेटल्यावर मला आणखी असं विचारायचं होतं की ते कॉमेडी व्हिडिओज ज्या पद्धतीने तू करतो आणि लोकांना आवडतात, ते मजा घेतात त्या व्हिडिओज, पण तुला तो ते कुठून थॉट आणि इन्स्पायर झालं होतं? कुठलं काही बघितलं होतंस का? नाही, मी तर पहिला असेच नॉर्मल व्हिडिओज बनवायचो, म्हणजे प्रेमा बिमाचं काय म्हणजे जे येईल ते असं स्लोमो वगैरे करायचो. पण माझा भाव एकदा मला विचारले ना, माझा मोठा भाऊ, तो त्यांनी बोलला की तू एकदा कॉमेडी व्हिडिओ करून बघ, की तुझा फेस तसा जातो, तू हसू शकतो, तू आम्हाला घरात हसवतो, तू सगळ्यांना हसू शकतो, तुझे जोक्स वगैरे तू टाक एकदा असंच बनवलं. तर मी एक कॉन्टेंट व्हिडिओ बनवलेला, तेव्हा तो 1 मिलियन पर्यंत पहिलीच व्हिडिओ गेलेली. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही बाबा, हा बोललाय ते बरोबर आहे, म्हणजे कॉमेडी केलं पाहिजे. कॉमेडी व्हिडिओज करत राहिलो तर आत्ता माझे 5.7 मिलियन फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवर. वाव वाव, अभिनंदन तुझं. बोल, तू पण बोल. तू पण बोल. सेमच होतं माझं पण. मला पण सेमच होतं. मला वाटायचंच नाही की मी ते असं लव सॉरी रोमॅन्टिक डायलॉग्स वगैरे बोलून काय करू शकतो. तर मी पहिल्यापासून ते जे शॉर्ट्स व्हायचे भाऊ कदमचे, चला मधले जे डायलॉग्स वगैरे होते मी त्याच्यावरतीच बनवत राहायचो. आणि मग नंतर पण एक आहे, म्हणजे निकला लुक तरी असलं ना, पण तो कॉमेडी तशीच करतो. कॉमेडी मध्ये तो घुसतो. आम्ही असंच आहे, कॉमेडी घुसतो आम्ही डायरेक्ट त्या कॅरेक्टर मध्ये वगैरे. असं म्हणजे कॉमेडी तुम्हाला सगळ्यात जास्त कनेक्ट करणारी वाटते, कारण ते रोमॅन्टिक वगैरे जास्त ऑडियन्स पण कॉमेडी वरूनच हे झालंय. सुपर. प्रशांत, आणखीन काय घेऊन येत आहे काय? कारण नखरेवाली वगैरे सगळं नाही, अल्बमचं बोललीस तर येस, अल्बम सॉंग्स चालूच राहणार आहेत. कारण मी जरी चित्रपट करतोय किंवा काय असं, मी अल्बम सॉन्ग कधीच सोडणार नाही. मी नक्कीच, मला खूप सारे प्रोड्युसर्स बोलतात की अरे तू, खूप लोकांना गाणी हवी आहेत जी द्यायची आहेत वेगवेगळ्या प्रोडक्शनला, तर मी अल्बम सॉन्ग करतच राहणार आहे. चित्रपट येत आहेत, कमर्शियल प्रोजेक्ट्स आहेत जिथे माझं तुम्हाला म्युझिक ऐकायला गेलं, आणि संकेत आहे माझ्यासोबत. सो तुम्हाला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर प्रशांत काम करताना दिसेल, आमची टीम काम करताना दिसेल, म्युझिक माझं तुम्हाला दिसेल, आणि मराठी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. सो त्याच्यासाठी जास्तीत जास्त प्रेक्षकांनी सपोर्ट करा. फक्त फिल्मी नॉन फिल्मी नाही, सगळ्या मराठी संगीताला, गाण्यांना तेवढं प्रेम दिलं पाहिजे असं मला वाटतं पर्सनली. शुभेच्छा तुम्हाला या गाण्यासाठीही. आणखीन मिलियन्स मध्ये जाऊ देत ते व्ह्यूज, आणि येणारी जी गाणी असेल तीही मिलियन पार करतील यात शंका नाहीये. शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.